एवढा मेहनत करून बनवलेला केक आणि त्याचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा का नाही हा प्रश्न होता. कारणही तसंच काहीतरी आहे, पुढे तुम्हाला समजणारच आहे. त्या अगोदर चला आपण केक बनवूयात. खूप सुंदर झाला होता आजचा केक. आजचा केक 2 टिअरमध्ये आपण बनवतोय आणि हा केक 1.5 किलोचा आहे. आणि हा केक मला सकाळी 11 वाजता रेडी करायचा होता आणि सकाळी कामाची घाई, त्यामध्येच हा केक मी शिजवून आयसिंग करून सुद्धा ठेवलेला होता आणि आता फायनल आयसिंग करायला घेतलेली आहे. हा केक आमच्याकडे प्रसिद्ध असणारे अचिव्हर्स अकॅडमी शैक्षणिक क्लासेस आहेत, त्यांचे जे मेन शिक्षक आहेत त्यांच्यासाठी हा केक मी बनवत आहे. 1.5 किलोचा केक असल्यामुळे 2 भागामध्ये मी ते आयसिंग करून घेतलेला आहे. आणि फायनल आयसिंग झाल्यानंतर आपल्याला यावरती सेटसुद्धा करायचा आहे. त्या अगोदर इथे केक आयसिंग करून झाल्यानंतर स्क्रॅपरच्या साहाय्याने आपल्याला खाली लाईन मारून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. पण ह्या लाईन मला आवडल्या नाहीत, तर मी परत केक आयसिंग केला आणि अशा पद्धतीने थोडंसं अंतर ठेवून अशा लाईन मारून घेतलेल्या आहेत. त्यानंतर हा केक आपला रेडी आहे. केक बोर्ड जर क्रीमनी खराब झाला असेल तर टिश्यू पेपरने अशा पद्धतीने पुसला का आपला केक आणखीन सुंदर दिसतो आणि केक बोर्डसुद्धा अगदी क्लीन दिसतो. त्यामुळे अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचा. खालचा 1 किलोचा केक रेडी आहे. आता आपल्याला वरचा हा अर्धा किलोचा आहे तो सुद्धा आयसिंग करून घ्यायचा आहे. तोपर्यंत याला फ्रीजमध्ये आपण सेट करायला ठेवूयात. त्यानंतर आपल्याला डेकोरेशन करायचंच आहे. वरचा जो अर्धा किलोचा आहे तो 1/2 किलोच्या टीनमध्ये म्हणजे 4 इंच टीनमध्ये हा केक बेस मी शिजवून घेतला होता डबल, आणि त्यामुळे हा केक उंच झालेला आहे. उंच केक जरा दिसायला छान दिसतात म्हणून मी अशा पद्धतीने तो तयार करून घेतलेला आहे. हा सुद्धा केक मी अगोदरच क्रमकोट करून फ्रीजमध्ये ठेवला होता आणि आता फायनल आयसिंग करण्यासाठी घेतलेला आहे. आणि फायनल आयसिंग झाल्यानंतर त्यालासुद्धा स्क्रॅपरच्या साहाय्याने अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायच्यात. हा सुद्धा केक रेडी आहे. आता आपल्याला दोन्ही केक सेट करायचेत. सेट करताना मात्र मी कोणालाही जवळ येऊ देत नाही, कारण की एवढी मेहनत केलेली असते आणि जर कोणाचा धक्का लागला तर पूर्ण केक बिघडू शकतो, मोडू शकतो. त्यामुळे मी अजिबात कोणाला जवळ येऊ देत नाही. आणि अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपल्याला अलगद असा केक उचलायचा आहे आणि याच्यावरती ठेवायचा आहे. तरीसुद्धा प्रत्येक वेळेस थोडीशी गडबड होतच असते. स्पॅच्युला थोडासा बाहेर आल्यामुळे थोडासा केक मोडला, पण थोडंफार जर झालं तर काही हरकत नसते. आपण तिथं डिझाईननी कव्हर करू शकतो आणि मी तशाच पद्धतीने केला होता. हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा का नाही असं वाटत होतं. याचं कारण असं की या व्हिडिओची शूटिंग इथपर्यंतच झाली होती. जेव्हा मी डेकोरेशन करत होते त्यावेळेस व्हिडिओ बंद होता, पण केक पूर्ण झाल्यानंतर तो मी तुम्हाला दाखवलेलाच आहे पुढे. खूप वाईट वाटलं, कारण की एवढ्या मेहनतीने बनवलेला व्हिडिओ आणि मेन जिथे डेकोरेशन करायचं होतं तोच व्हिडिओ तयार झाला नाही. केक आपला हलू नये किंवा मोडू नये यासाठी एक टूथपिकसुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे. आणि जर टूथपिक जात नसेल तर दुसऱ्या टूथपिकने अशा पद्धतीने आतमध्ये खेचायचं. आणि हा केक रेडी झाल्यानंतर खूप सुंदर दिसत होता. सगळ्यांना खूप आवडला. अशा पद्धतीने आपला हा केक तयार झाला आहे. इथे डेकोरेशनसाठी फॉग बॉल्स वापरलेले आहेत. हॅपी बर्थडेचा टॅग आणि प्रिंट करून हे जे टॉपर्स तयार केलेले आहेत ते सुद्धा यावरती लावलेले आहेत. त्यानंतर स्टार होते माझ्याकडे, ते लावलेले आहेत आणि नाव टाकून घेतले. तुम्हाला दिसताच हे डेकोरेशन समजेल, एवढं काही अवघड नाही आणि अगदी सोपं आहे. आजचा हा सुंदर केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलवर नवीन असाल, नवीन केक शिकायचे असतील तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्या शेजारी बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल. चला तर पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत, रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.